नमस्कार विद्यार्थ्यांनो, डेक्कन IAS मध्ये तुमचं स्वागत। राज्यसेवा पूर्व परीक्षा 17 फेब्रुवारीला पार पडल्यानंतर आता त्याची पहिली की आलेली आहे। गेल्या 2-3 दिवसांमध्ये डेक्कन IAS मध्ये तुम्ही प्रत्यक्ष येऊन फोनद्वारे, ईमेलवर, यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये कट ऑफ बाबत सातत्याने विचारणा करत आहात। आणि आता मला ह्या विषयावरती मी त्या दिवशीच म्हणालो होतो तसं काहीतरी आपण बोलणार होतो, त्यासाठी हा व्हिडिओ आम्ही करत आहोत। साधारणतः तुमच्यापैकी अनेक लोक तुमचा स्वतःचा स्कोर पाठवून माझं सिलेक्शन होईल का, मी मेन्सला असेल का, असा एक बायनरी स्वरूपाचा प्रश्न आम्हाला विचारत आहेत। म्हणजे मला समजा काय 194 मार्क आहेत, मी मेन्सला असेन का नसेल, मला 197 मार्क आहेत, मी मेन्सला असेन का नसेल, मला 202 मार्क आहेत, मी मेन्सला असेन का नसेल, मग माझी कॅटेगरी ही आहे किंवा मग मी जनरल आहे वगैरे। कुठलाही मेंटॉर किंवा कुठलाही एक्सपर्ट अशा पद्धतीने असेन की नसेन असं येस ऑर नो असं उत्तर देण्यासाठी इथे सक्षम नाही, कारण तो एक जो गेस आहे त्याची काही ना काही एक रेंज असावी लागते। आणि आपल्या सर्वांनाच हे ठाऊक आहे की 2018च्या तुलनेमध्ये 2019चा पेपर कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट आहे। कंपॅरेटिव्हली असं म्हणत असताना 18च्या तुलनेतलं मेरिट, 18च्या वेळेला असणाऱ्या वॅकन्सीज आणि 19चं मेरिट, 19च्या पेपरचा दर्जा आणि 19च्या असणाऱ्या पोस्टची संख्या, या सगळ्यांचा विचार आपण करतो आहोत। आता जवळपास सगळ्यांना त्यांचा स्कोर माहीत झालेला आहे। अनेक विद्यार्थी चुकीचा स्कोर्स देखील सांगतात। बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे रूमर्स, अफवा कायम येत असतात। तर आता मला असं वाटतं की स्वतःचा जो कॉमन सेन्स आहे तो आपण वापरला पाहिजे। आपल्यालाही एक त्याची रेंज कळत असते, ही रेंज 190 ते 200 आहे का, ही रेंज 185 ते 195 आहे का, ही रेंज 195 ते 205 आहे का, वगैरे वगैरे। तुम्ही जर काही त्याबाबतीत शंका असतील तर तुम्ही डेक्कन IASच्या ऑफिसला येऊन मला, नांदे सरांना, मुक्ता कदम यांना प्रत्यक्ष येऊन भेटू शकता। कारण की कुणालाही असा थेट कट ऑफ विचारणं की हे किती मार्क असेल तर मी पास होईल किंवा नापास होईल असं विचारणं, मला वाटतं ही एक बॅड प्रॅक्टिस आहे। त्यामुळे आपल्याला त्याचा एक अंदाज असतो। आणि दुसरा मला यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा तुमच्याशी जो बोलावा वाटतो तो असा आहे की समजा आपण म्हणालो की नाही आहे तू मेन्सला किंवा तू आहेस मेन्सला, तर आपण दोन्ही कंडिशनमध्ये जर आपलं ध्येय MPSCतनं पोस्ट मिळवणं हेच असेल तर या घडीला काय करणार आहोत, आपला पुढचा निर्णय काय असणार आहे की अभ्यास हा एकमेव पर्याय आपल्याकडे उरतो आणि तो निष्ठेनं करत राहणं हेच आपल्या हातात असतं। म्हणजे मेन्सच्या तयारीसाठी अभ्यास करणं काय किंवा वेगळ्या कुठल्या कारणांसाठी मेन्सची पुन्हा तयारी करणं म्हणणं काय, ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत। त्यामुळे जे लोक अगदीच वाईट स्कोर असेल, म्हणजे 400 पैकी काय 30-40 मार्क आहेत, अशा लोकांसाठी मी बोलत नाही आहे, पण काही ना काही एक रेंज आहे। त्यामुळे बाजारातल्या कट ऑफच्या आकड्यांनी पॅनिक होऊ नका, त्यानं डिप्रेशनच्या झोनमध्ये जाऊ नका। तुमचा स्वतःचा कॉमन सेन्स वापरा, स्वतःच्या कॅटेगरीचं भान बाळगा, स्वतःच्या मार्कांविषयीचा विश्वास ठेवा। वाढणाऱ्या जागांबद्दलच्या चर्चा आहेत त्याचा काही ना काही थोडासा एक अभ्यास आपण केला पाहिजे। तो इंडिव्हिज्युअली येऊन तुम्ही डेक्कन IASच्या ऑफिसला मला भेटू शकता, परंतु सिन्सिअर विद्यार्थ्यांनी लगेच मेन्सचा अभ्यास सुरू केला पाहिजे। अभ्यासक्रम लगेच हाताने लिहून काढला पाहिजे, जुन्या प्रश्नपत्रिकांचं वाचन थरली सुरू केलं पाहिजे आणि पुन्हा या अभ्यासाला जोमाने सुरुवात केली पाहिजे असं आम्हाला वाटतं। आणि त्यासाठी दिनांक 1 मार्च रोजी उद्यान प्रसाद हॉल, जिथे आपल्या सगळ्या टेस्ट सिरीज चालतात, इथे सकाळी 9 पासनं दिवसभराचं साधारणतः GS1, GS2, GS3 आणि GS4 या चारही GSसाठी अभ्यास कसा करावा, कुठून करावा, जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये काय आलंय काय नाही, आणि बुक लिस्ट सगळ्यात महत्त्वाचा तुमचा जो प्रश्न आहे बुक लिस्ट काय असेल, याकरिता सदाशिव नांदे सरांचं लेक्चर आपण ठेवलेलं आहे। हे लेक्चर ओपन टू ऑल, म्हणजे सर्वांना तिथे मुक्त प्रवेश असेल। कोणत्याही प्रकारच्या टेलिफोनिक रजिस्ट्रेशनची किंवा कुठल्याही रजिस्ट्रेशनची याला आवश्यकता नाही। थेट तुम्ही सकाळी 9 वाजता उद्यान प्रसाद कार्यालय, सदाशिव पेठ, खजिनावीर चौकात येऊ शकता आणि हे सेशन अटेंड करू शकता। मेन्सच्या तयारीसाठी गेल्या वर्षी नांदे सरांचं आपण असंच एक सेशन ठेवलं होतं 4-5 दिवसांचं। या सेशनमधून जर आपल्याला नवीन काही वेगळं वाटलं करावंसं तर आणखी आपण ते वाढवूयात। सुरुवातीला अत्यंत कॉम्पॅक्ट पद्धतीने 4ही GSवरच्या संदर्भ साहित्यासंदर्भात, क्वेश्चनच्या पॅटर्न संबंधात आणि ओरिएंटेशन संदर्भात अत्यंत महत्त्वाचं बोलणं त्या दिवशी तिथे होईल। इंडिव्हिज्युअली तुम्हाला आमच्याशी काही बोलायचं असेल तर ते देखील शेअर तुम्हाला करता येईल। तर आपण 1 मार्चला भेटूया आणि अभ्यासाच्या तयारीला लागूया। धन्यवाद।